नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। 7 सप्टेंबरला आहे गणेश चतुर्थी। तर गणपतीची स्थापना प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी आचमन आणि संकल्प करायचा असतं। तर आचमन कसे करावे, संकल्प कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नियमित पूजेसाठी विशेष कर्मकांड आणि हवन इत्यादी सर्व पूजांमध्ये आचमन करणे आवश्यक असते। आचमन म्हणजे मंत्रांचा उच्चार करताना पाणी पिऊन शरीर व मन आणि हृदय आंतरिक शुद्ध करणे। हिंदू धर्मात कोणत्याही पूजेत सहभागी होण्यापूर्वी व्यक्तीचे शरीर शुद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे। शरीर शुद्ध करण्याच्या या प्रक्रियेला आचमन म्हणतात। आचमनाचा स्पष्ट अर्थ पवित्र पाणी पिणे असा आहे। आचमनाच्या अनेक पद्धती शास्त्रात सांगितल्या आहेत। आचमन अर्पण केल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते। एवढेच नाही तर आचमन केल्याने पूजेचे दुप्पट फळ मिळते। पूजेतील आचमनाचे महत्त्व स्मृती ग्रंथात स्पष्ट केले आहे। अथर्ववेद आचमन केल्याने आणि उजव्या अंगठ्याने पाण्यात भिजवून तोंडाला स्पर्श केल्याने समाधान होते। आचमन केल्यानंतर कपाळाला स्पर्श केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आचमन केल्यानंतर दोन्ही डोळ्यांना स्पर्श केल्याने सूर्य, नाकपुडीला स्पर्श करून वायू आणि कानांना स्पर्श केल्याने सर्व ग्रंथी तृप्त होतात। त्यामुळे पूजेपूर्वी आचमन करण्याचे विशेष महत्त्व आहे। पूजा सुरू करण्यापूर्वी शुद्धीकरणासाठी मंत्रोच्चारासह शुद्ध पाण्याचे सेवन केले जाते। शुद्ध पाणी वापरण्याच्या या प्रक्रियेला आचमन असं म्हणतात। आचमन करण्यासाठी एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, पळी घ्यायची आहे किंवा तुम्ही चमचा घेतला तरी चालतो। डाव्या हाताने उजव्या हातावर एक वेळा पाणी घ्यायचं आहे आणि ओम केशवाय नमः म्हणून हे पाणी प्यायचं आहे। परत डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं, ओम नारायणाय नमः म्हणायचं, पाणी प्यायचं। परत तिसऱ्या वेळेस पाणी घ्यायचं, ओम माधवाय नमः म्हणायचं आणि ते पाणी घ्यायचं आहे। चौथ्या वेळेला हातावर पाणी घ्यायचं आहे आणि ओम गोविंदाय नमः म्हणून हातामध्ये जे पाणी आहे ते ताम्हणामध्ये सोडायचं आहे। 3 वेळेला प्यायचं आणि चौथ्या वेळेला ओम गोविंदाय नमः म्हणून ताम्हणामध्ये ते पाणी सोडून द्यायचं आहे। आणि स्वच्छ जे हात पुसण्यासाठी आपण रुमाल वगैरे ठेवलेला आहे तर त्याला आपल्याला हात पुसून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने आचमन केलं जातं। आचमन झाल्यानंतर संकल्प करायचा आहे। संकल्प करत असताना तुमच्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याचबरोबर अक्षदा, एखादं लाल फूल आणि कुंकू उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। सुरुवातीला तुमचं नाव बोलायचं आहे, पूर्ण नाव घ्यायचं। त्याच्यानंतर तुमचं गोत्र, तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि त्यानंतर त्या दिवशीचा जो दिवस आहे, वार आहे, जी वेळ आहे, ज्या वेळेमध्ये तुम्ही ही पूजा करत आहात तर त्या वेळेचा सुद्धा उल्लेख करायचा आहे। आणि आजपासून 10 दिवसांसाठी गणपती बाप्पा तुमची या घरामध्ये प्राणप्रतिष्ठा करून विधिवत पूजा केली जाणार आहे। तर या पूजेचा आपण स्वीकार करावा निर्विघ्नपणे। हे 10 दिवस किंवा तुमच्याकडे किती दिवसांचा गणपती बसवला जातो, 5 दिवस, 7 दिवस, 2.5 दिवस, तर एवढ्या दिवसांपर्यंत मी जी काही पूजा अर्चा करेल ती अगदी मनापासून करेल आणि निर्विघ्नपणे माझ्याकडून जी पूजा आहे ती तुम्ही करून घ्यावी, त्या पूजेचा स्वीकार करावा। ही पूजा करत असताना जर माझ्याकडून काही चूक भूल झाली तर त्याबद्दल मला क्षमा करावी। जी माझी भोळी भाबडी सेवा आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा व तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने मला व माझ्या कुटुंबाला सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे प्राप्त व्हावं। त्याचबरोबर माझ्या घरामध्ये धनधान्याची भरभराट व्हावी। तुम्ही रिद्धी सिद्धींसह या घरामध्ये कायम स्थिर वास्तव्य करावे। तुमचा आशीर्वाद कायम माझ्यावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या वास्तूवर राहावा अशी प्रार्थना। म्हणजे मी तुम्हाला एक सांगितलं आहे या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने जी काही तुम्हाला प्रार्थना करायची आहे ती करू शकता। पण याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की तुमचं नाव, गोत्र, दिवस, वार, वेळ आणि 10 दिवसांपर्यंत तुम्ही जी पूजा आणि तुम्हाला त्यांच्याकडून काय आशीर्वाद हवा आहे ह्याचा उल्लेख मात्र तुम्ही आवर्जून करा। आपलं भोळं भाबडं जे तुम्हाला त्यावेळेला गणपती बाप्पांकडे मागावं वाटेल किंवा जे तुम्हाला तुमच्या आतून येईल की मला हे गणपती बाप्पांना बोलायचं आहे तर ते अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला बोलायचं आहे। आणि हे बोलून झाल्यानंतर हे जे पाणी आहे ते ताम्हणामध्ये तुम्हाला सोडायचं आहे। त्यानंतर परत पळीने त्या हातावर एकदा अजून पाणी सोडायचं आहे। तर या पद्धतीने
आचमन व संकल्प करून गणपती बाप्पांची जी पूजा आहे ती आपल्याला या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे। आणि बघा, एखादी गोष्ट इकडे तिकडे झाली तर काही हरकत नाही, शेवटी आपलं शुद्ध मन आणि आपला शुद्ध भाव व भक्ती महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे साध्या सोप्या पद्धतीने, भोळ्या भाबड्या पद्धतीने जसं आपल्याला करता येईल त्या पद्धतीने गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा करून अगदी 10, 5, 7 दिवस जे काही दिवस असतील तेवढे दिवस त्यांची सेवा आपल्याला करायची आहे। नमस्कार।